तुला धन्यवाद म्हणतो, तुला माझ्या धन्यवाद परमेश्वर. देतो ते पप्पा. का आजचं वचन येस आमची आध्यात्मिक उन्नती करणार आहे. येस परमेश्वरा. आजचं वचन आम्हाला अधिक तुझ्या जवळ आणणार आहे. येस अमेन. पवित्र आत्मदेवा आम्हाशी बोल. येस प्रभू. हे वचन समजण्यासाठी आम्हाला कृपा दे. येस लॉर्ड. आणि आम्हा बापाचा गौरव गौरव होऊ दे. पुन्हा सर्व गौरव तुला देतो. येस प्रभू. आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन खूप महत्त्वाचं आहे, कारण हे वचन आमची आध्यात्मिक वाढ करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी आजचं वचन आम्हासाठी महत्त्वाचं आहे, कारण हे आमची आध्यात्मिक वाढ करणार आहे. हे आमच्या जीवनातून अशा काही गोष्टी दूर करणार आहे किंवा अशा काही गोष्टींवर प्रकाश टाकणार आहे का ज्या आम्हाला माहीत नाही. समजतंय? आजचं वचन अशा काही गोष्टी आम्हातून दूर करणार आहेत का ज्या आमच्यात त्या नको आहेत. आणि त्याचबरोबर आजचं वचन आम्हात प्रकाश टाकणार आहेत की अनेक गोष्टी ज्या आम्ही करत नाही पण त्या आम्ही कराव्यात, जेणेकरून देवाचा अधिक गौरव आमच्यामध्ये होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी जसं लेन समय आहे आणि आपण याच्या जवळ आहोत गुड फ्रायडेच्या, आणि गुड फ्रायडेच्या निमित्ताने जे 7 संदेश त्या ठिकाणी सांगले जातात त्याचपैकी आज प्रथम संदेश किंवा प्रथम शब्द जो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर बोलला ते वचन आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी आपण वधस्तंभावरील पहिला उद्गार या ठिकाणी घेणार आहोत. पण हे वचन जसं मी तुम्हाला सांगितलं का अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे वचन आज आम्हाला अधिक गोष्टी सांगणार आहे. कुशलच्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या निघून जातील, अशा अनेक गोष्टीवर प्रकाश पडेल का ज्या गोष्टीत आम्हावर तो प्रकाश पडलेला नव्हता. आणि आमची उन्नती परमेश्वर अधिक करून घेणार आहे. समजत्या ठिकाणी गुड फ्रायडेचे 7 शब्द ऐकलेत का तुम्ही? ऐकलेत? किती वेळेस ऐकले? खूप वेळेस ऐकलेत. किती वेळेस ऐकले? खूप वेळेस ऐकले. आणि म्हणून देवाकडे मीही ती प्रार्थना करत होतो की प्रभू मलाही काही नवीन प्रगटीकरण दे, जेणेकरून मला शिकायला मिळेल आणि माझी आध्यात्मिक वाढ होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी हे वचन तुम्हासाठी घेऊन येत आहे. या ठिकाणी आपण वाचूया लूक शुभवर्तमान 23 अध्याय 34 वचन. हा भाऊ हे आम्हासाठी वचन वाचेल. येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही. नंतर त्यांनी त्याची वस्त्रे आपापसात वाटून घेताना चिठ्ठ्या टाकल्या. पहिला उद्गार या ठिकाणी आम्हाला असं सांगतो का या ठिकाणी आम्ही पाहतो का ख्रिस्त कोणाकडे प्रार्थना करतोय? बापाकडे, पित्याकडे. आणि काय ती प्रार्थना आहे का हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही. म्हणून हा कोणता उद्गार आहे? कोणता उद्गार आहे? क्षमेचा. कोणता उद्गार आहे? क्षमेचा. अनेकदा या उद्गाराकडे आम्ही जे पाहतो फक्त क्षमेपुरतच बघतो, पण देवाची इच्छा आहे का त्याच्याही पलीकडे या वचनाकडे आम्ही पाहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पहिला उद्गार कोणता असतो? क्षमेचा. ह्या उद्गाराकडे पाहण्याचा आमचा आत्मिक दृष्टिकोन कोणता आहे? क्षमेचा. समजतंय का? ज्याही ठिकाणी शीर्षक दिलं जातं वधस्तंभावरील 7 उपदेश किंवा 7 उद्गार, तर पहिला उद्गार कशाने बोध केला जातो? क्षमेने. कशाने बोध केला जातो? क्षमेने. आणि याचा अर्थ आम्ही काय घेतो का आम्ही पण एकमेकांना काय केली पाहिजे? क्षमा केली पाहिजे. काय केली पाहिजे? क्षमा. हा उद्गार आपण नेहमी दरवर्षी पाहतो आणि आम्ही म्हणतो का हा क्षमेचा उद्गार आहे, आणि त्या वाचनावरून आम्हाला असा बोध प्राप्त होतो का आम्ही दुसऱ्यांना क्षमा केलं पाहिजे. समजतंय? पण पहा, याच वचनाचं आत्मिक रहस्य आम्हाला समजून घ्यायचं आहे का हे वचन फक्त क्षमापुरतंच मर्यादित आहे का त्याच्याही पलीकडे हे वचन आम्हाला काहीतरी सांगतंय, आणि ते काय सांगत आहे आज आम्ही ती गोष्ट या ठिकाणी ऐकणार आहोत. कारण आम्ही या वचनाला फक्त क्षमेपुरतंच घेतो. आम्हाला कळतं की या ठिकाणी ख्रिस्त क्षमा करतोय आणि मग आम्ही पण इतरांना क्षमा केली पाहिजे, आणि मग आपण पण इतरांना काय करतो? क्षमा करतो. आपण या प्रकारे प्रार्थना करतो का हे प्रभू परमेश्वर, जर यांनी माझं हृदय दुखवलं, मन दुखवलंय, ज्याही प्रकारे मी याच्याबद्दल घृणा बाळगतो, आज प्रभूच्या नावात मी याला काय करतो? क्षमा करतो. आणि आपलं वाटतं का माझं काम संपलेलं आहे, कारण का स्वतः बायबल सांगतं का पहिला उद्गार क्षमेबद्दल आहे, आम्ही क्षमा केली. पण हे वचन तेवढंच आहे का जेवढं आम्ही पाहतो का त्याच्या पलीकडे हे वचन आम्हाला काहीतरी सांगत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हे वचन फक्त क्षमेपुरतंच आहे का त्याच्याही पलीकडे काहीतरी सांगतंय? ते आम्हाला समजणं, पाहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहिला उद्गार कशाला बोध करतात? प्लीज बोला. क्षमा. कशाला हे करतात? क्षमा. क्षमेला. पण पहा,
या ठिकाणी वचन काय लिहिलंय बोला बरं प्रत्येक जण. हे बाप्पा त्यांना क्षमा कर. हा कारण- ख्रिस्त, एक मिनिट, ख्रिस्त कोणा संगती बोलतोय? पित्यासोबत. काय शब्द रचना केली त्या ठिकाणी? हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना ठाऊक नाही. मग ख्रिस्त क्षमा करतोय का तो पित्याला क्षमा करायला लावतो? पित्याला. काय वाक्य रचना? हे बाप्पा त्यांना त्यांना क्षमा क्षमा कर. कर. कोण कोणाला सांगतोय? येशू कोणा संगती बोलतोय? पित्या संगती. तो स्वतः क्षमा नाही करत आहे या ठिकाणी, तो स्वतः क्षमा करत नाही. नाहीये, तर तो क्षमा करायला लावतोय कोणाला? पित्याला. पित्याला. समजतंय का? प्लीज या ठिकाणी वचन तुम्हाला समजावं, हे खूप महत्वाचं आहे. का ख्रिस्त असं म्हणत नाहीये का मी यांना क्षमा करतो. ख्रिस्त म्हणतो की हे बाप्पा यांना क्षमा कर. म्हणजे तो क्षमा करत नाहीये, तर तो बापाला म्हणतो काय करा? क्षमा करा. मग याचा अर्थ काय होतो? का या ठिकाणी ख्रिस्तानी अगोदरच त्यांना क्षमा केलेली आहे. समजतंय का? पहिला उद्गार क्षमेचा उद्गार, पण तो स्वतः नाही, तो कोणाला सांगतोय? पित्याला. पित्याला. का तो पित्याला सांगतोय? कारण त्यांनी याच्या अगोदरच त्या लोकांना क्षमा केलेलं आहे. समजतंय? या ठिकाणी ख्रिस्तानी अगोदरच त्यांना क्षमा केलेली आहे, पण त्याला त्या लोकांची काळजी आहे आणि म्हणून तो पित्याकडे विनंती करतो का तू यांना क्षमा कर. समजतंय का? आता काही वचनं तुम्हा समोर मी मांडतो, ते तुम्हाला प्रमाण देतील खरंच येशू ख्रिस्तानी त्या वधस्तंभावर जायच्या पहिले त्यांना क्षमा केलेलं आहे. आपण काढूया या ठिकाणी. आपण लूक शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं 27 वचन वाचूया. आणि लोकांचा व बायांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला. त्या बाया त्याच्यासाठी ऊर बडवून घेऊन शोक करीत होत्या. लोकांचा व बायांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला. त्या बाया त्याच्यासाठी ऊर बडवून घेऊन शोक करीत होत्या. 28 वचन. पण येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही आपणासाठी व आपल्या लेकरांसाठी रडा. येशू ख्रिस्त जास्त काय घेऊन चालला होता? वधस्तंभ. आणि कोण रडत होतं त्या ठिकाणी? स्त्रिया. काही स्त्रिया त्या ठिकाणी ऊर बडून रडत होत्या. ख्रिस्तांनी पाहिलं का या स्त्रिया आक्रोश करतायत, पण त्यांनी पाहिलं का आक्रोश कुणासाठी? मस्साठी हा आक्रोश करू नका. तर तो काय म्हणतो? कुणासाठी रडा? येस, कोणासाठी रडा? आपल्या मुलाबाळांसाठी. का असं तो म्हणतोय? पुढचं वचन आपण वाचूया, 29 वचन. कारण पहा, असे दिवस येत आहेत की ज्यात लोक म्हणतील, ज्या वांझ स्त्रिया व जी उदरे पसवली नाहीत व ज्यांना स्तनांनी पाजले नाही ती सुखी. तेव्हा ते डोंगरांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यास म्हणतील, आम्हाला झाका. येशू कोणा सांगती? त्या स्त्रिया सांगती. बायबल सांगतं का ख्रिस्त त्या ठिकाणी चालला होता, मोठा आक्रोश होता, आणि मग ख्रिस्त त्यांना म्हणतो का तुम्ही मस्साठी शोक करू नका, कारण असे दिवस येतील का त्याच्यामध्ये सर्व इस्रायल नाश पावणार आहे. का या ठिकाणी तो असं का त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे? त्याचं उत्तर आम्हाला भेटल मत्तय 27वा अध्याय आणि 25 वचनामध्ये. का तो का म्हणतो का तुमच्या मुलांसाठी शोक करा? त्याचं वचन आम्हाला सापडल या ठिकाणी, त्याचं प्रमाण आपल्याला सापडल मत्तय 27वा अध्याय 25 वचन. तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या लेकरांवर असो. काय म्हणलं या ठिकाणी? ज्या वेळेस ख्रिस्ताला कुठं देत होते? वधस्तंभावर. पिलात त्या ठिकाणी न्याय द्यायला तयार नव्हता, त्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर द्यायला तयार नव्हता, पण लोकांनी काय म्हणले का त्याचं रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर येऊ दे. समजतंय? लोकांनी काय शब्द वापरले? त्याचं रक्त कोणावर? आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर. समजतंय? आणि त्यांच्यावर हे रक्त येऊ नये, ज्या लोकांनी असं बोललं, म्हणून ख्रिस्त ज्या स्त्रिया त्याचसाठी रडत होत्या तो त्यांना म्हणतोय का मस्साठी नका रडू, तर यासाठी रडा, कारण त्यांनी स्वतःवर माझ्या रक्ताचा हिशोब ओढून आणलेला आहे. समजतंय? कोण बोलतोय? येशू. त्याला काळजी आहे. काय आहे? काळजी. काळजी. त्याला काळजी पडली का ह्यांनी काय केलं त्यांना समजत
नाही, त्यांनी स्वतः माझं रक्त स्वतःवर ओढून घेतलेलं आहे आणि याचा हिशोब त्यांना द्यावा लागल आणि त्या हिशोबापासून ते वाचावेत. म्हणतो काय म्हणतो का मस्ती नाही, पण त्यांच्यासाठी तुम्हाला रडायचं आहे. मग हे जे शब्द आहेत, या शब्दावरून आम्हाला कळतं का ख्रिस्तानी त्या लोकांना अगोदरच अंतःकरणातून क्षमा केलेलं आहे. समजतं इथपर्यंत? त्याचे शब्द आहेत. काय शब्द आहेत ख्रिस्ताचे? का मस्तीसाठी रडू नका. कोणासाठी रडा? त्यांच्यासाठी, कारण त्यांनी माझं रक्त ओढलेलं आहे आणि ह्या रक्तामुळं तुमचं खूप मोठं नुकसान होईल. ते नुकसान होऊ नये म्हणून रडा, म्हणजे त्यांच्यासाठी पश्चाताप करा. त्यांसाठी काय करा? पश्चाताप करा, प्रार्थना करा का त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडावा, त्यांना सत्य कळावं आणि त्याच्यातून बाहेर पडावेत. म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी रडणं गरजेचं आहे. म्हणजे या शब्दातून आम्हाला हे प्रमाण सापडतं का ख्रिस्तानी अगोदरच त्यांना क्षमा केलेली आहे आणि त्यांच्यावर रक्ताचा हिशोब येऊ नये म्हणून तो विनंती करतोय का मस्तीसाठी नाही, पण त्यांच्यासाठी रडायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून मी म्हणलो की वधस्तंभावर जायच्या पहिलेच त्यांनी, ख्रिस्तानी त्या लोकांना क्षमा केलेलं आहे. समजतंय? मग ख्रिस्त वधस्तंभावर असताना काय प्रार्थना केली त्यांनी? हे बाप्पा, त्यांना काय कर? क्षमा कर. क्षमा कर. का क्षमा करतो म्हणतो? कारण परमेश्वर कसा आहे? दयाळू आहे, पण तो न्यायी पण आहे. कसा आहे? नाही. पण परमेश्वर दयाळू आहे, पण तो कसा आहे? नाही. न्यायी आहे. तो अन्याय होऊ देत नाही. तो कसा परमेश्वर आहे? न्यायी परमेश्वर आहे. तो आपल्या लेकरावर अन्याय होऊ देणार नाही. मग ख्रिस्त न्यायी होता का अन्यायी होता? मग या ठिकाणी नीतिमानाचं रक्त पडतंय का अनितिमानाचं रक्त पडतंय? समजतंय का? नीतिमानाचं रक्त पडतंय का अनितिमानाचं पडतंय? नीतिमानाचं. कोणाचं? नीतिमानाचं रक्त पडतंय. मग परमेश्वर कसा आहे? न्यायी आहे. कसा आहे? न्यायी. मग तो एखाद्यावर होणाऱ्या अन्यायाचा हिशोब नाही घेणार का? जरी ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, पण तो मनुष्य म्हणून पृथ्वीवर आलाय आणि मग त्याच्या रक्ताचा हिशोब नाही होणार का? कारण ते रक्त पापी रक्त आहे का निर्दोष रक्त आहे? काढू एक वचन, स्तोत्र संहिता 37 अध्याय आणि 28 वचन. कारण परमेश्वर न्यायाची आवड धरतो आणि तो आपल्या भक्तास सोडित नाही. सदा सर्व काल त्यांचे रक्षण होते, परंतु दुष्टांची संतती छेदली जाते. सगळे लक्ष देऊन ऐका, एक एक शब्द ऐका. हा, स्टार्ट. कारण परमेश्वर न्यायाची आवड धरतो. परमेश्वर कशी आवड धरतो? न्यायाची. पुढे काय लिहिलंय? आणि तो आपल्या भक्तास सोडित नाही. तो आपल्या भक्तास सोडत नाही. पुढं सदा सर्व काल त्यांचे रक्षण होते. ओके. परंतु दुष्टांची संतती छेदली जाते. दुष्टांची संतती छेदली जाते. का? कारण परमेश्वर न्यायी आहे आणि तो आपल्या लेकरावर अन्याय होऊ देत नाही. मग या ठिकाणी ख्रिस्त वधस्तंभावर ज्या जात आहे त्या लोकांनी त्याचं रक्त स्वतःवर मागितलेलं आहे. मग या रक्ताचा हिशोब कोणाला द्यावा लागल? इस्रायल लोकांना. कोणाला? इस्रायल लोकांना. समजतंय का? ते लोक काय म्हणतात की तुझं रक्त आमच्यावर, आमच्या मुलाबाळावर येऊ दे. मग रक्ताचा हिशोब कोण देणार? इस्रायल लोक. ज्या लोकांनी ही मागणी केलेली आहे त्यांना हा हिशोब द्यावा लागल आणि हा हिशोब देणं एवढं सोपं नाही. हे हिशोब देणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून ख्रिस्त जो त्यांनी स्वतः ऑलरेडी त्यांना क्षमा केलंय, पूर्वीच त्यांनी त्यांना क्षमा केलंय, पण तो पित्याकडे प्रार्थना करतो. कारण यासाठी का तो फक्त पिताच नाही तर तो परमेश्वर पण आहे आणि तो न्यायी आहे. तो अन्याय होऊ देणार नाही. आणि म्हणून जस हिशोब होईल यांच्या वाटेला फक्त नाश किंवा उद्ध्वस्त राहणार आहे. आणि ते होऊ नये म्हणून तो काय म्हणतो का हे बापा यांना काय कर? क्षमा कर. समजतंय का? मग तो हे शब्द क्षमा कर म्हणजे काय समजतंय का? ठिकाणी ख्रिस्त काय म्हणतो? क्षमा कर म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो का क्षमा कर म्हणजे यांच्या बुद्धीत प्रकाश पडू दे, यांचे डोळे जे आंधळे आहेत, यांचे कान जे बहिरे आहेत ते उघडल्या जाऊ दे, यांना सत्य कळू दे का यांनी नीतिमानाला वधस्तंभावर दिलं, यांना यांच्या पापाची जाणीव होऊ दे, जेणेकरून हे पश्चाताप करतील आणि हे पुन्हा माझ्या मार्गात वळतील आणि येणाऱ्या क्रोधापासून हे लोक वाचल्या जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? कोण प्रार्थना करतोय? पित्याकडे. येशू प्रार्थना करतोय पित्याकडे. त्यांना क्षमा कर म्हणजे काय? कळलं ना आता? क्षमा कर म्हणजे काय? का त्यांचे डोळे काय कर? उघड. त्यांचे कान उघड. त्यांचं अंतःकरण जे कठीण झालंय ते मोकळं कर. त्यांना सत्य कळू दे का ज्यांनी त्याला वधस्तंभावर टांगलं तो चोर नाही तर तोच तारणारा होता.
जेणेकरून ते पाश्चाताप करतील, जेणेकरून ते काय करतील, पश्चाताप करतील आणि त्यांच्या वाटेला रक्ताचा हिशोब येणार नाही, तर ते त्या न्यायापासून वाचवले जातील. Praise the Lord. हालेलुया. आणि ह्या प्रार्थनेचं प्रमाण आम्हाला कुठं सापडतं माहितीये का? प्रेषितांच्या कृत्यामध्ये. ख्रिस्तानी जे पहिल्या वचनात जे उद्गार त्यांनी काढले त्याचं प्रमाण आम्हाला या ठिकाणी प्रेषितांच्या कृत्यामध्ये सापडतंय. कशा प्रकारे? कारण ज्या वेळेस पेत्र आणि सर्व मंडळी आत्म्याने भरल्या गेली आणि पेत्र उभा राहून उपदेश देऊ लागला, किती लोक बदलले? किती लोक बदलले? 3000. काढूया आपण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 40 पहिले त्याचं वाचूया आपण 36 आणि 37 वचन. यास्तव इस्रायलाच्या सर्व घराण्याने निश्चितपणे जाणावे की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले त्याच ह्या येशूला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे. त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली. काय लिहिलं या ठिकाणी? त्यांना अंतःकरणात टोचणी लागली. कोण उपदेश देत होता? पेत्र. कोण उपदेश देतोय? पेत्र. तो उपदेश तोच देत होता का ज्याला तुम्ही मारलं तो कोण होता? मसीहा, तारणारा, का तोच प्रभूचा पाठवलेला अभिषिक्त होता, पण तुम्ही त्याला मारलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी हे ऐकलं त्यांना काय लागली? टोचणी. काय लागली? टोचणी. ही टोचणी लागण्यामध्ये कोणाचा हात आहे? कोणाचा हात आहे? येशूचा. कोणाचा हात आहे? येशूचा. कारण काय प्रार्थना होती? हे बाप्पा यांना क्षमा कर. त्याची ती प्रार्थना त्यांचे बंधन तोडत आहे, त्यांचं अंतःकरण मोकळं करत आहे. आणि मग येणारं वचन त्यांना स्पर्श होतंय का? होय, आम्ही देवाच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. वाचूया पूर्ण रीड कर ते रिमेनिंग 37. त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली आणि ते पेत्राला आणि इतर प्रेषितास म्हणाले, अहो भावांनो, आम्ही काय करावे? काय म्हणतं या ठिकाणी वचन? त्यांना टोचणी लागती आणि ते काय म्हणतात की आम्ही आता काय करावे? आणि मग पुढं मार्ग सांगितला. 40 आणि 41 वचन वाचूया आपण. आणखी त्याने इतर पुष्कळ गोष्टी सांगून साक्ष दिली व त्यांना बोध केला. तो म्हणाला, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याचे वचन आनंदाने अंगीकारले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 माणसे त्यांना मिळाली. ओके. ना काय झालं? वचन ऐकलं, त्यांनी सर्व त्यांना डिटेलमध्ये सांगितलं. त्या लोकांनी काय केला? पश्चाताप केला आणि याच्यातून त्यांना मोकळीकता मिळालेली आहे. आता 3000 आकडा या ठिकाणी लिहिलाय, पण तुम्ही जर पुढं वाचलं तर पुष्कळ अशा गोष्टी घडल्या का ज्यामुळं लोकांपर्यंत सत्यवचन गेलं आणि ज्या लोकांवर रक्ताचा हिशोब येणार होता ते पश्चाताप करून कोणाकडे वळाले? प्रभूकडे. कोणाकडे वळाले? प्रभूकडे. आणि मग त्यांच्या वाटेला रक्ताचा हिशोब येणार नाही, कारण ते पश्चाताप करून पुन्हा ख्रिस्ताची कृपा पावलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी? समजतं इथपर्यंत? ख्रिस्त काय करतो त्या ठिकाणी? प्रार्थना करतो. काय करतोय? प्रार्थना. तो क्षमा करत नाही, तो काय करतोय? प्रार्थना. कारण त्यांनी त्या शब्दाच्या अगोदरच त्यांना क्षमा केलेली आहे. इथपर्यंत कळतं सर्वांना? ख्रिस्तानी काय केली? क्षमा. आणि या ठिकाणी तो पित्याकडे काय करतोय? प्रार्थना. काय करतोय? प्रार्थना. आता पहा, याच्यातच आत्मिक अर्थ लपलेला आहे. आत्मिक अर्थ लपलेला आहे. आता या ठिकाणी जसं मी सांगितलं की अनेक जण ह्या उपदेशाकडे फक्त क्षमेचा उद्गार म्हणून पाहतात. कसला उद्गार? क्षमेचा. मग आम्हाला कळतं की ख्रिस्तानी क्षमा केली, मग कुणी क्षमा केली पाहिजे? आपण. कुणी क्षमा केली? ख्रिस्तानी. मग कुणी क्षमा केलं पाहिजे? आपण. मग आपण पण हा उपदेश ऐकतो आणि मग आपण पण म्हणतो का हे बाप्पा, मी आज तुझ्या समोर येतो आणि माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष असेल, घृणा असेल, ज्यांनी माझं मन दुखवलं, ज्यांनी माझा पैसा चोरला, ज्यांनी काय काय केलं, आज तुझ्या समोर मी त्यांना क्षमा करत आहे. आणि आपल्याला वाटतं की माझं काम संपलं. कारण मी काय केलं? त्याला क्षमा केलं. कारण क्षमेचा उद्गार आहे, मी त्याला काय केलं? क्षमा केलं. पण जसं मी पूर्वी सांगितलं होतं का हे वचन फक्त क्षमेपुरतं मर्यादित नाही, कारण आज अनेक लोकांनी फक्त क्षमेपुरतं, एवढ्या प्रार्थनेपुरतं स्वतःला मर्यादित केलंय. कोणती प्रार्थना? काही बाप्पा यांना आम्ही काय करतो? क्षमा करतो. क्षमा करून आपलं काम संपतंय का? क्षमा केल्यानंतर आपलं काम संपतंय का? पण अनेकदा
गुड फ्रायडेला हा संदेश आपण ऐकतो आणि आपण काय करतो एकमेकांना क्षमा. आपलं वाटतं का क्षमा केली, माझं काम झालं, क्षमेबद्दल सांगितलं, मी क्षमा करतोय, माझं काम संपलेलं आहे. पण ख्रिस्त काय सांगतो या वचनातून, का फक्त क्षमा करणं आमचं काम नाहीये, तर त्याच्या पलीकडे या पहिल्या उद्गारात तो आम्हाला काहीतरी सांगतोय ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यांनी क्षमा त्यावेळेस केले का पहिलेच केलंय? ख्रिस्त पित्याकडे जस प्रार्थना करतो काय बाप्पा त्यांना क्षमा कर, मग त्यांनी क्षमा केली का नाही केली? केली. पण तो या ठिकाणी काय करतोय? प्रयत्न करतोय. काय करतोय? प्रयत्न करतोय, प्रार्थना करतोय का प्रभू मी तर क्षमा केली, मी तर क्षमा केली, मी यांना क्षमा केली, पण प्रभू या पापातून हे बाहेर पडले पाहिजे, म्हणून यांच्या डोळ्यात प्रकाश पडला पाहिजे, आणि म्हणून क्षमा केल्यानंतरही तो प्रयत्न करतोय प्रार्थना करण्याचा का त्यांचे मार्ग मोकळे व्हावे आणि त्यांना तारण प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ख्रिस्त आम्हाला हा संदेश देतो याच्यातून का फक्त या प्रकारे प्रार्थना केल्याने का हे बापा मी यांना क्षमा करतो, तुमचं काम संपलेलं नाही, तर त्यानंतरही तुमचं कर्तव्य बनतं का तुम्ही त्या व्यक्तीसाठी मध्यस्थीची प्रार्थना पित्याकडे करावी का हे पित्या मी तर क्षमा केलं पण पाप त्याच्यात अजून बाकी, मग त्या पापातून बाहेर आला पाहिजे, त्याचं जीवन वाचलं पाहिजे. त्यासाठी मध्यस्थी कोण करणार? कारण ख्रिस्ताला जर क्षमा करायची असती तर त्याने ऑलरेडी केली होती, या ठिकाणी ही विनंती करायची गरज नव्हती. पण ख्रिस्ताला आम्हाला सांगायचं का फक्त क्षमा करून तुमचं काम संपत नाही, तर त्यानंतरही त्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करून त्याचं परिवर्तन व्हावं यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन क्षमापुरतं मर्यादित नाही. क्षमा केल्यानंतरही आम्हाला काहीतरी करायचं आहे, आणि ती म्हणजे आम्हाला इतरांसाठी प्रार्थना करायची आहे. आता उदाहरण तुम्हाला समजल म्हणजे नेमकं या वर्षातून प्रभूला आम्हाला काय सांगायचं. या व्यक्तीचे आणि माझे भांडणं झालेत. काय झालेत? भांडणं झाले. समजा यांनी मला शिव्या दिल्यात. काय दिल्यात? शिव्या दिल्या. हे एक उदाहरण. दुसरं, हा निंदा करतो. काय करतो? निंदा करतो. याला नावं ठेवण्याची सवय आहे. याच्यात लोभाचा आत्मा आहे. लोभ, समजतंय? ह्याच्यामध्ये लोभ आहे. वेगवेगळ्याच्या पापांनी हा भरलेला आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींद्वारे यांनी माझं मन दुखवलेलं आहे. आता प्रभू मला म्हणतो काय कर? क्षमा कर. आपण आपल्याला काय सांगतो? काय करायचं एकमेकांना? क्षमा. मग यांनी माझं मन दुखवलं, यांनी मला सांगते काहीतरी चुकीचा व्यवहार, चुकीच्या गोष्टी केल्यात, मला खूप राग आलाय, पण या ठिकाणी सगळे म्हणतात की नाही क्षमा कर. अरे सोडून टाक, क्षमा कर. बरं ठीक आहे, हे प्रभू या कुणाला भावाला मी क्षमा करतो. समजतंय? मी काय केलं? क्षमा केली. मला वाटलं माझं काम झालं, मी ते क्षमा केली, पण त्या पापातून तो बाहेर पडलाय का? त्याच्यातला जो लोभाचा आत्मा होता तो गेला का? त्याच्यातलं जे शिव्या देणारा स्वभाव होता तो गेला का? त्याच्यात जे दारू पिण्याचा मोह होता तो गेला का? त्याच्यात जे भांडणं करणारा हिंसकतेचा आत्मा होता तो गेला का? पण मी माझं काम केलं. कोणतं? हे बापा मी याला क्षमा करतो, आणि मी साईडला झालो. नाही, मी क्षमा केलं, माझं काम संपलं. पण त्याच्यातलं ते पाप गेलंय का? ते पाप जावं म्हणून मी प्रार्थना करतोय का? कारण मला कळलंय का त्याच्यात नेमकं कोणतं पाप लपून बसलेलं आहे. पण मी माझं काम कसं केलं? हे बापा मी याला क्षमा करतो. बस प्रभू क्षमा म्हणला, मी क्षमा केलं. पण ख्रिस्त क्षमा करून थांबत नाही, तर वधस्तंभावर तो तळमळ दाखवतोय, मध्यस्थी करतोय का फक्त क्षमा करून जमणार नाही तर ते वाचावेत म्हणून मला प्रयत्न करायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? क्षमा करायची असती तर त्याने ऑलरेडी क्षमा केली होती, पण तो म्हणतो क्षमा करून आपलं काम संपत नाही. तर क्षमा केल्यानंतर आपण ती तळमळ दाखवली पाहिजे का ज्या व्यक्तीमुळं माझं मन दुखावलंय, या प्रकारचं पाप किंवा शाप त्याच्यामध्ये आहे, मला प्रार्थना करून मध्यस्थी करायची का जेणेकरून त्या बंधनातून तुटावा आणि त्याला सत्य कळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? त्यांनी या ठिकाणी माझे काही पैसे घेतले, चोरले किंवा त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या, मी क्षमा केलं, मला प्रभूचं वचन माहीत होतं, पण हीच गोष्ट त्यांनी दुसऱ्या व्यक्तीबरोबर केली, काय गॅरंटी का तो त्याला क्षमा करेल? काय गॅरंटी का उद्या तो हे पाप करणार नाही? समजतंय का? या ठिकाणी म्हणून आमचं कर्तव्य बनतं का फक्त क्षमा करणं आमचं काम नाहीये. कारण अनेकदा हे पाहायला मिळतं का आम्ही म्हणतो हे बाप्पा आम्ही क्षमा करतो, आपलं काम संपलं. पण ख्रिस्त क्षमा करूनही गप बसत
नाहीये. जिथं संधी भेटल त्यांसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न ख्रिस्त या ठिकाणी करत आहे. आहे. प्रथम तो त्या स्त्रियांना म्हणतो का मस्तसाठी नाही, त्यांच्यासाठी रडा, कारण त्यांना गरज आहे. आणि मग तो पित्याकडे विनंती करतोय, हे बापा त्यांना क्षमा कर. का? कारण त्यांना तारणाची गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? पण आपण आपला रोल मर्यादित केलाय कुठपर्यंत? क्षमेपर्यंत. आम्हाला तेवढंच माहिती आहे का क्षमा करायची का? हा ठीक आहे, क्षमा करून टाकतो. समजतंय का? या ठिकाणी ह्या प्रथम उद्गाराला फक्त क्षमेपुरतं मर्यादित घेऊ नका. त्या पलीकडे आम्हाला सांगतंय का क्षमा करून तुझं काम संपलेलं नाहीये, तर ख्रिस्तांनी जी तळमळ दाखवली त्या व्यक्तींचं परिवर्तन होण्यासाठी, तीच तळमळ तुम्हाला तुमच्या इतर लोकांसाठी दाखवणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? हे करणं खूप गरजेचं आहे. स्वतःला पुन्हा पुन्हा सांगल का ज्याही वेळेस आम्ही हा उपदेश ऐकतो सेवकांद्वारे का क्षमा करा, मग आपण तेवढ्यापुरती प्रार्थना त्या चर्चमध्ये, त्या मिनिस्ट्रीमध्ये, मग ज्याही व्यक्तीने आपलं मन दुखवलं आपण 5 मिनिटं डोळे बंद करतो, त्याला आठवतो, हा ठीक आहे असं झालं होतं, मी त्याला क्षमा करतो. पण तुझा रोल संपला का तिथंच? तुझी भूमिका संपली का? आपली भूमिका संपलेली नाहीये. तर ख्रिस्त प्रथम उद्गारात आम्हाला आमची भूमिकेची आठवण करून देत आहे का क्षमा केल्यानंतरही तुझं एक काम बाकी आहे, ते म्हणजे सतत त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं का तो त्या बंधनातून बाहेर आला पाहिजे. मग तो दारूमध्ये असेल, ती दारू सुटली पाहिजे. त्याचं मुख शिव्या देणारं असेल, त्याच्या मुखावर आळ आलं पाहिजे. त्याच्यामध्ये लोभाचा आत्मा असेल, हा लोभ याच्यामधून गेला पाहिजे. याच्यामध्ये व्यभिचार असेल, व्यभिचारापासून हा सुटला पाहिजे. का? कारण हे पाप याला कुठे घेऊन जाईल? नरकाकडे. मी तर क्षमा केलंय, पण क्षमा करणंच आपलं काम नाहीये, तर तो वाचणं हे आपलं काम आहे. आपण थोडंसं सेफ खेळतो. सेफला काय म्हणू मराठीत? सुरक्षित राहतो आपण. क्षमा का? हे प्रभू मी क्षमा केले, मी ओके. ते म्हणतो ओके नाहीये. ख्रिस्ताकडे बघ, त्यांनी काय केलंय. ख्रिस्ताकडे बघ. सोबतीचे वारीस आहोत. जे त्यांनी केले ते आम्हाला करायचं आहे. आणि या ठिकाणी क्षमा करून तो गप बसत नाहीये, तर पूर्ण प्रयत्न आहेत का लोकांचं परिवर्तन व्हावं. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी का हा उपदेश आत्म्यातून समजण्याचा प्रयत्न करा. कारण ते म्हणतो का तुमच्यात ख्रिस्ताचं कार्य दिसत नाही, तुम्ही फक्त क्षमा केली पण त्या क्षमेत प्रीती दिसत नाही. तुम्ही काय केलंय? क्षमा, पण त्या क्षमामध्ये प्रीती दिसत नाही. आता काही लोकांना पुन्हा शॉक बसेल का बद्दल क्षमेत प्रीती कसं दिसणार नाही? प्रीती आहे तरच तर क्षमा आहे. समजतंय का? मी काय शब्द वापरला का तुमच्या क्षमेत प्रीती दिसत नाही. तुम्ही म्हणताल गैरसमज आहे, थोडंसं करेक्ट करा, स्वतःला चेक करा का क्षमा प्रीती बिना क्षमा येत नाही. मग असं कसं तुम्ही म्हणताय? समजतंय का? पुन्हा लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचं प्रगटीकरण आहे. का मी तुम्हाला सांगितलं का क्षमा आहे, पण तुमच्या क्षमा ती प्रीती, तो गोडवा त्या क्षमेत दिसत नाही. मग पुन्हा जसं मी सांगितलं का हा प्रश्न येईल, बायबल तर असं सांगतं का जिथं प्रीती आहे तिथं काय? क्षमा. मग प्रीती म्हणून तर क्षमा आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता की क्षमा आहे पण प्रीती नाहीये? समजतंय? काही वचनं काढूया, मग त्याचं उत्तर आपण पाहूया. करंथीकराचं पहिलं पुस्तक 13वा अध्याय, त्याचं 4 आणि 5 वचन आपण पाहूया. प्रीती सहनशील आहे, उपकारक आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती आपणास नावाजून घेत नाही, अभिमानाने फुगत नाही, अयोग्य प्रकारे वागत नाही, आपलाच स्वार्थ पाहत नाही, संतापत नाही, वाईट गणित घेत नाही. प्रीतीबद्दल का प्रीती सहनशील आहे, प्रीती रुसत नाही, प्रीती फुगत नाही. समजलंय? ठीक आहे, इथपर्यंत कळलं प्रीतीबद्दल का प्रीती कशी आहे. आणि प्रीती बिना आपण इतरांना क्षमा करू शकत नाही असं आपल्याला गृहीत आहे का जसं तुम्ही म्हणताय की क्षमा आहे पण प्रीतीने असं होऊ शकत नाही. प्रीती म्हणून काय आहे? क्षमा आहे. प्रीती म्हणून काय आहे? क्षमा आहे. पुढे एक वचन घेऊ, 1 योहान 5वा अध्याय, त्याचं 2 आणि 3 वचन. आपण देवावर प्रीती करतो आणि त्याची आज्ञा पाळतो, तेव्हा त्यावरून आपण ओळखतो की आपण देवाच्या लेकरावर प्रीती करतो. कारण आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा त्यावरून आपण ओळखतो की आपण देवाच्या लेकरावर प्रीती करतो. ठीक आहे. दिली कशा प्रकारे? इथं असं लिहिलं,
काय लिहिलं या ठिकाणी प्लीज बघा आपल्या बायबलमध्ये. हां, काय लिहिलं त्या ठिकाणी? आपण देवावर प्रीती करतो हां, आपण देवावर प्रीती करतो, पण याचं प्रमाण काय? हां, पुढं वाच. आणि त्याच्या आज्ञा पाळतो. त्याच्या आज्ञा पाळतो. त्याच्या काय पाळतो? आज्ञा. आज्ञा पाळतो. आज्ञा पाळणंच म्हणजे त्याच्यावर काय करणं आहे? प्रीती. आता आज्ञा पाळणं म्हणजे त्याच्यावर काय आहे? प्रीती. प्रीती करणं. मग क्षमा कर हे कुणी सांगितलंय? क्षमा कर कुणी सांगितलंय? देवाने. मग आम्ही करतो म्हणजे देवाची आज्ञा पाळतो म्हणजे बरोबर प्रेमच करतो की नाही? मग प्रीती आली का नाही आमच्यात? आली. समजतंय का काय लिहिलं या ठिकाणी? का तुम्ही प्रीती करता, पण याचं प्रमाण काय? याचं प्रमाण हे आहे का तुम्ही देवाची काय पाळता? आज्ञा. आज्ञा. मग क्षमा करा हे कोणाकडून आहे? देवाकडून. क्षमा करा हे कोणाकडून आहे? देवाकडून. देवाकडून. मग तुम्ही देवाचं वचन आज्ञा पाळता की नाही? मग तुमच्यात प्रीती आहे की नाही? आहे. प्रीती आहे का नाही? मग प्रीती म्हणून तुमच्यामध्ये काय आहे? क्षमा आहे. काय आहे? क्षमा. क्षमा आहे. पण प्रथम मी काय सांगितलं, तुमच्यात क्षमा आहे पण प्रीती आहे का नाही तुम्ही चेक करा. पण आपल्या समोर पुन्हा हाच प्रश्न येतो का असं कसं? प्रीती बिना क्षमा येऊ शकत नाही. पण पहा या ठिकाणी अनेकदा ज्यावेळेस आपण क्षमा करतो, आपण म्हणतो का नाही मी आज्ञा पाळतो. आपण काय पाळतो? आज्ञा पाळतो. क्षमा करणं म्हणजे देवाची आज्ञा पाळणं आहे. देवाची आज्ञा पाळणं म्हणजेच प्रीती आहे. म्हणजेच प्रीती आहे. प्रीती आम्हामध्ये आहे म्हणूनच आम्ही क्षमा केलंय. पण मी जसं पुन्हा पुन्हा सांगतोय का तुम्ही चेक करा का तुम्ही जे क्षमा केली त्याच्यात प्रीती इन्व्हॉल्व आहे का. ह्यासाठी का ज्यावेळेस तुम्हाला क्षमा करायला लावलं, कोण सांगतं क्षमा करा? वचन. देवाची आज्ञा आहे, देवाचं वचन आहे. कधी कधी हे वचन आम्हाला दबाव टाकतं. वचन आम्हाला काय टाकतं? दबाव टाकतं. आणि मग दबाव आम्हाला पडतो म्हणूनही आम्ही गोष्टी करत असतो. वचन आम्हाला काय टाकतं? दबाव. ती आज्ञा जी आहे ती आम्हाला दबाव टाकते आणि दबाव पडल्यामुळं आपण ती गोष्ट करतो का नाही केलं पाहिजे. ते म्हणतात नाही क्षमा कर, अरे नाही होत नाही क्षमा कर, बरं ठीक आहे क्षमा कर का, करून टाकतो क्षमा. आज्ञा काय करती? दबाव टाकते. काय टाकते? दबाव. आणि त्या दबावाखाली तुम्ही काय केलंय? क्षमा केलं. पण दुसरा अर्थ काय होतो का तुम्ही आज्ञा पाळली. दुसरा अर्थ काय होतं त्याचं? आज्ञा पाळली. समजतंय का? अवघड चाललंय इथपर्यंत? क्लिअर सर्वांना? आज्ञा तुमच्यावर काय टाकती? दबाव. आणि मग तुम्ही दबावामुळे ती गोष्ट करता. समजतंय? पण त्याच वाचनाकडे मी जे बोलतोय दुसऱ्या दृष्टिकोनी पाहिलं तर तुम्ही न कळत देवाची काय पाळली? आज्ञा पाळली. समजतंय? मग अजून एक बायबलमध्ये एक रेफरन्स आहे की तू इतरांची पापांची क्षमा कर म्हणजे परमेश्वर तुझ्या पापांची क्षमा करणार आहे. समजतंय? दोन गोष्टीमुळे आपण करतो क्षमा. एक तर परमेश्वराची आज्ञा आम्हाला काय टाकती? दबाव. काय टाकती? दबाव. आणि दुसरं आम्हाला क्षमा मिळावी म्हणून आम्हाला इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन गोष्टीमुळे करतो. एक तर दबावामुळं किंवा दुसरं आम्हाला क्षमा मिळावी म्हणून आपण करत आहोत. समजतंय? मग मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो का तुमच्या क्षमेत प्रीती आहे तर सॉरी तुमच्या क्षमेमध्ये प्रीती आहे याचं प्रमाण कशावरून कळलं? जर तुम्ही दबावाखाली करता तर तुमच्यात प्रीती नाही. तुम्हाला क्षमा मिळावी म्हणून तुम्ही त्याला क्षमा करता तर त्या क्षमेत ती प्रीती नाही. तुमच्यात काय आहे? क्षमा. मग तुम्ही म्हणताल का प्रीती आमच्यामध्ये ऑलरेडी आहे. पण मी या ठिकाणी सांगतो का जर तुम्ही ती क्षमा दबावामुळे करताय तर त्याच्यात प्रीती नाही. तुम्ही भाग पडतंय का नाही बाबा मला क्षमा नाही मिळणार म्हणून मला क्षमा करणं गरजेचं आहे, मग त्या क्षमेत प्रीती नाही. ती क्षमा अलोन एकटी स्टँडिंग आहे आणि म्हणून त्या क्षमेत ते कार्य दिसत नाही. तुम्ही क्षमा करताय त्या क्षमेचं प्रमाण दिसलं पाहिजे का खरंच आत्म्यातून तुम्ही त्या व्यक्तीला काय करताय? क्षमा करताय. समजतंय का? अजून एक वचन काढू. 1 पेत्र 5 अध्याय 2 वचन. देवाच्या कल्पाचे पालन करा, भाग पाडते म्हणून नव्हे तर देवाची इच्छा आहे म्हणून स्वसंतोषाने आणि घाणेरड्या लाभाची आवड धरल्यामुळे नव्हे तर उत्सुकतेने. अच्छा, वचन काढलं सर्वांनी. आता पहा पूर्ण वचन नाही घ्यायचं आपलं, पण त्या वाचनातला मधला सारांश आपल्याला घ्यायचा आहे. वाचनाचा मधला सारांश काय सांगतो तो पुन्हा वाच आणि लक्ष देऊन ऐका. तुम्हामधील देवाच्या कल्पाचे पालन करा, भाग पाडते म्हणून नव्हे तर देवाची इच्छा आहे. हा काय लिहिलंय? देवाची इच्छा आहे. भाग पडते म्हणून नव्हे. भाग पडतं म्हणून नाही. आज्ञा ज्यावेळेस येते आम्हाला ती फोर्स करते का नाही कर नाही कर
नाही कर. आणि मग आपण त्या वचनाला त्याचं रहस्य मर्म घेऊन नाही करत, तर त्या वचनाचा प्रेशर आणि फोर्स म्हणून आपण ते करतो. आणि म्हणून पुढं बायबल सांगते का संतोषाने कर. पुढं वाच. भाग पडते म्हणून नव्हे, तर देवाची इच्छा आहे म्हणून स्वसंतोषाने. कसं? स्वसंतोषाने. समजतंय का? तिथं लिहिलंय का आज्ञा पाळ. पहिले जे 2 वचन आपण वाचले त्याच्यामध्ये लिहिलं काय लिहिलंय? आज्ञा पाळणं म्हणजेच प्रीती करणं आहे. पण इथं क्लिअर केलंय. या वचनात आम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्यात आलेलं आहे का भाग पडतं म्हणून करू नको, स्वसंतोषाने समजून आनंदाने आत्म्यातून कर. आणि ज्यास तुम्ही आत्म्यातून करता, तुमची क्षमा केल्यानंतरही तुमच्या प्रार्थनेचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या व्यक्तीसाठी कायम राहतो. कारण तुम्ही जी क्षमा केली भाग पडतं म्हणून किंवा स्वतःला क्षमा मिळेल म्हणून करत नाही, तर तुम्हाला खरंच तळमळ आहे का त्याला क्षमा व्हावी. समजतंय का प्रत्येकांना? प्रीती आहे तिथं काय आहे? क्षमा आहे. पण आज अनेक ठिकाणी विदाऊट प्रीती त्यांच्यामध्ये क्षमा आहे, विदाऊट प्रेम त्यांच्यामध्ये काय आहे? क्षमा. का क्षमा आहे ती? भाग पडतं म्हणून. भाग पडतं म्हणून. नाही आता सेवक म्हणतो तर करावंच लागल. नाही आमची इच्छा त्यांना हे करायची, पण आता तुम्ही म्हणताय का क्षमा करा करून टाकतोय. भाग पडतं म्हणून करता. म्हणून तुमच्या क्षमा आहे, पण ती क्षमा विदाऊट प्रीती आलेली आहे. समजतंय का? माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मला त्याला क्षमा करायचंय, म्हणून बाबा कर, नाही तर माझ्या पापामुळे प्रभू मला घेणार नाही. समजतंय का? संतोषाने तू क्षमा करत नाहीये, तुला भाग पडतंय, तुला दबाव पडतोय म्हणून तू क्षमा करतोय. समजतंय? म्हणून तुझ्या क्षमेमध्ये प्रीती दिसत नाही, ती क्षमा एकटी उभी आहे आणि म्हणून त्या क्षमेत ते कार्य दिसत नाही. कारण क्षमेत प्रीती असणं गरजेचं आहे. आणि ते प्रीतीचं प्रमाण आम्हाला कसं कळतं? तर ह्याच उदाहरणात आम्हाला पाहायला मिळतं का ख्रिस्त क्षमा करून गप बसत नाही. तर तो जसं त्यांनी उपदेश दिला एकमेकांना क्षमा करा, कोणी एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढं घ्या, आता उपदेश दिला क्षमाबद्दल, मग आता मला क्षमा करणं भाग आहे आणि मग मी क्षमा करतो. म्हणून ख्रिस्त क्षमा करत नाही, तर तो आत्म्यातून हे करतोय याचं प्रमाण तो आम्हासमोर ठेवत आहे. समजतंय का? क्षमेबद्दल कुणी शिकवलं आम्हाला? ख्रिस्ताने. मग आता असं या ठिकाणी स्थिती उत्पन्न झाली का क्षमा करण्याची स्थिती नाहीये, पण त्यांनी क्षमाबद्दल शिकवलं, मग त्याला क्षमा करणं भाग आहे. पण तो भाग पडतं म्हणून क्षमा करत नाही. भाग पडतं म्हणून तो करत नाही. कधी कसं होतं का समजा मी काहीतरी सांगितलं, आता मीच अडकलो, ते सांगितलं आणि आता मीच अडकलो, आता मला करणं भाग आहे, तर हे लोक काय विचार करतील? समजतंय का? मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, पण त्याच गोष्टीमध्ये मी आता अडकलोय आणि मला ती गोष्ट करायची नाहीये, पण जर मी ती गोष्ट केली नाही तर तुमच्यावर माझं इम्प्रेशन राहणार नाही आणि मग न इंटेन्शन असता मला ती गोष्ट करावी लागेल. पण ख्रिस्ताचं तसं नाही का भाग पडतं म्हणून नाही, तर खरंच तो आत्म्यातून त्याच्यात प्रीती असल्यामुळं त्यांना तो क्षमा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? प्रमाण पाहिजे. काय पाहिजे? प्रमाण. आपण वाचूया 1 योहान 3 अध्याय 9 वचन. त्याचं 9 वचन आपण वाचू. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे. यावरून देवाची आम्हावरील प्रीती प्रकट झाली. काय लिहिलंय? देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की आपण त्याच्याद्वारे जागावे. यावरून देवाची आम्हावरील प्रीती प्रकट झाली. देव आम्हावर काय करायचा? प्रीती. देव आम्हावर काय करायचा? प्रीती. पण त्याची प्रीती प्रगट कशी होती? त्याचं प्रेम प्रगट कसं होतं? कोणाच्या आल्याद्वारे? म्हणजे ख्रिस्त त्याच्या प्रेमाचं प्रमाण आहे. समजतंय का? आम्हावर कोण प्रेम करतो? देव. आम्हावर कोण प्रेम करतो? देव. मग ते प्रेमाचं प्रमाण कळणार कसं? त्यासाठी कोण पाठवलं? पुत्र. आणि त्या येशूद्वारे आम्हाला कळतं का पित्याने आम्हावर प्रेम केलेलं आहे, म्हणजे त्याच्या प्रेमाचं तो प्रमाण देत आहे.
समजतंय? त्याच प्रकारे आम्ही जी क्षमा केली, आम्ही काय केली? क्षमा केली. कारण प्रभूचं वचन सांगतं क्षमा कर, आणि म्हणून आम्ही क्षमा करतो, पण त्या क्षमेचं प्रमाण तुम्हाला देणं गरजेचं आहे. का ही जी क्षमा मी करतो भाग पडतं म्हणून करत नाही, तर मी जी क्षमा करतो आत्म्यातून करतो आणि आनंदाने करतो, आणि ते प्रमाण म्हणजे तुम्हाला इतरांसाठी त्या गोष्टीसाठी प्रार्थना करणं आहे. समजतंय का? जर तुम्ही म्हणले का होय पित्या मी क्षमा केलं त्याला, ते मग तो प्रमाण दाखव, आणि ते प्रमाण म्हणजे त्या व्यक्तीसाठी सतत गुडघे टेकण्याने प्रार्थना करणं का हे प्रभू तो हिंसक स्वभाव निघून जाऊ दे, हे प्रभू त्या शिव्या देणारा मुख त्याचं बंद होऊ दे, हे प्रभू त्याच्यातून तो व्यसनाचा आत्मा निघून जाऊ दे. म्हणजे कळतं का खरंच यांनी त्याला क्षमा केलेली आहे. समजतंय? ख्रिस्त प्रथम उद्गारामध्ये फक्त क्षमा नाही तर क्षमेचं प्रमाण त्या ठिकाणी देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून इथून पुढं क्षमा करून आपलं काम थांबत नाही. क्षमा केली, चांगली गोष्ट केली, पण मला त्या क्षमेचं प्रमाण प्रभूला द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव जर आम्हाला प्रमाण देतो तर मग आम्हाला प्रभूला द्यायला गरज नाही का? समजतंय का? पडतंय का वचन? फक्त क्षमा करून जमणार नाही, तर त्यासाठी सतत त्या विषयाला धरून प्रार्थना करणं का प्रभू तो व्यक्ती त्या बंधनातून सुटणं गरजेचं आहे. म्हणून ह्या प्रकारे आम्हाला इतरांसाठी क्षमा करून मध्यस्थी करायची आहे, आणि हाच आहे या वचनातला उद्गार आणि आम्हासाठी प्रभूचं वचन. का? कारण जितकं आम्ही स्वतःला आत्मिकरित्या सुधारू तेवढी आमची अधिक आध्यात्मिक वाढ होईल आणि अधिक आम्ही प्रभूच्या जवळ जाऊ. कारण ते म्हणतो तू क्षमा केलंय, तू तेवढा पाठ केला, फक्त तेवढा भागच तू केलाय, पण प्रार्थनेचा भाग तुझ्यामध्ये दिसत नाही, आणि म्हणून तू जेवढा आध्यात्मिकरित्या वाढला पाहिजे तेवढा तू दिसत नाही. समजतंय का? आम्ही आतापर्यंत काय केलंय? क्षमा. काय केलंय? क्षमा. वचन सांगतं क्षमा कर, करून टाकली क्षमा, पण प्रार्थना दिसत नाही त्यानंतर त्या व्यक्तीसाठी. ते म्हणतो म्हणून तुझ्यात ते क्षमेचं प्रमाण, प्रेमाचं प्रमाण मला दिसत नाही. तुझी क्षमा प्रीतीबिना आदुरी उभी आहे. म्हणून आम्हाला आमच्यामध्ये भाग पडतं म्हणून नाही, तर आत्म्याने आणि आनंदाने सतत त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करून त्याला बंधनातून मोकळं करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? अजून एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की आम्ही ज्यावेळेस देवाविरुद्ध पाप करतो, तर आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे पश्चातापाची प्रार्थना करतो मग परमेश्वर क्षमा करतो का पहिलेच आम्हाला क्षमा करतो? समजतंय का? आपण कोणाविरुद्ध पाप केलं? देवाविरुद्ध. कोणाविरुद्ध? देवाविरुद्ध. कोणाविरुद्ध? देवाविरुद्ध. आपण या ठिकाणी प्रभूविरुद्ध पाप केलं, मग आपण ज्यावेळेस पश्चाताप होऊन प्रभूकडे प्रार्थना करतो मग तो आम्हाला क्षमा करतो का पहिलेच करतो? पहिलेच करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? कारण ख्रिस्ताला त्या लोकांनी क्षमा मागितली मग तो क्षमा करतो का पहिलेच करतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आम्ही क्षमा मागण्या अगोदरच प्रभूने आम्हाला क्षमा केलेली असते. आता कशा प्रकारे याचा अनुभव मी तुम्हाला देतो. दावीद माहिती आहे सर्वांना? दावीदांनी कोणतं पाप केलं होतं माहिती आहे सर्वांना? दावीदांनी व्यभिचाराचं पाप केलं होतं, बरोबर? त्याच्याकडे कोण येऊन सांगतो का तू पाप केलंय? नाथान संदेष्टा. कोणाकडून आला होता? देवाकडून. स्वतः परमेश्वर संदेष्टा पाठवतो सांगतो का तू पाप केलेलं आहे. समजतंय? यावरून आम्हाला देवाचं प्रेम आमच्या प्रती कळतं का त्यांनी दाविदाला ऑलरेडी क्षमा केलंय, पण त्या पापातून तो बाहेर पडावा म्हणून नाथानाद्वारे त्याला तो प्रगट करतोय का तू पाप केलंय म्हणून तू पश्चाताप करण्याच्यातून बाहेर पड. समजतंय का? आमच्याही जीवनात अनेकदा अनेक गोष्टी आम्ही चुकतो, पण जसं एखादं वचन आम्हाला येऊन टच होतं, स्पर्श होतं, आम्हाला कळतं का मी इथं चुकलेलो आहे. समजतंय? मग ते वचन तुम्हाला कोण स्पर्श करतं? देव. तुमची चूक तुम्हाला कोण जाणीव करून देतं? देव. तुमच्यावर प्रीती करतो म्हणून तो तुम्हाला जाणीव करून देतो. समजतंय का? तुम्हाला क्षमा केली म्हणून त्यांनी प्रगट केलं, जर क्षमाच केली नसती तर तुम्हाला त्यांनी प्रगट केलं नसतं का तू चुकलेला आहे. ज्याही वेळेस आम्ही चुकतो आम्हाला प्रगट होतं, कळतं का परमेश्वर माझ्यावर प्रीती करत आहे, आणि त्याचं प्रमाण हेच आहे का माझ्या पापाची जाणीव तो मला करून देतोय यासाठी का मी त्याच्यातून बाहेर आलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
समजतंय का? परमेश्वर क्षमा करून तिथं स्वर्गात गप बसला का? त्यांनी आपला देवदूत, त्यांनी आपलं वचन, त्यांनी आपला संदेष्टा आपल्याकडे पाठवून याचं प्रमाण दिलंय का तू याच्यातून बाहेर पडला पाहिजे. समजतंय का? कुणी क्षमा केलं आम्हाला? समजा मी पाप केलं, मी काही चुकीच्या गोष्टी केल्या, पित्याने मला क्षमा केलं, पण जोपर्यंत मला कळणारच नाही का मी पाप काय केलं, मी बाहेर पडणार का? मग कुणी प्रयत्न केला का मी याच्यातून बाहेर पडावं? देवाने. समजतंय का? आता कळतंय का इथं या ठिकाणी? परमेश्वर क्षमा करून गप बसला असता तर मी ते पाप करत राहिलो असतो की मी पाप बंद केलं असतं? करत राहिलो असतो का? कारण मला कळतच नाही का जोपर्यंत मी चुकतोय. मला कसं कळणार की मी चुकतोय? मी करत राहणार कारण माझ्या हिशोबाने मी योग्य आहे. म्हणून पिता क्षमा करण्यानंतर गप बसत नाही, तो प्रयत्न करतो याच्यापर्यंत वचन गेलंच पाहिजे, याला टच झालंच पाहिजे आणि हा या पापातून बाहेर पडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की प्रभू म्हणतोय की सांग प्रत्येकांना का तुम्ही क्षमा करताय पण ते क्षमेत ते प्रमाण मला दिसत नाही. ज्या प्रकारे मी क्षमा केल्यानंतर तुम्हाला पटवून सांगतो, तुम्हाला सांगतो की तू चुकलाय, जेणेकरून तू माझ्या जवळ पुन्हा यावा, मग तू का नाही इतरांसाठी प्रार्थना करत त्या गोष्टीसाठी का त्याला कळावं का तो चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे. समजतं घ्या ठिकाणी आपलं जीवन चेक करून पहा. असे अनेकदा आपण बायबल वाचताना, एखाद्या चर्चमध्ये संदेश ऐकताना आम्हाला त्या क्षणी स्पर्श होतं का हो प्रभू मी पाप केलेलं आहे. जर प्रभू गप्प बसला असता तर आपण सुधारलो असतो का? प्रभू असताना मी माझं काम केलं, क्षमा करून टाकली मी, नंतर तू जर हिशोब विचारशील मी दाखवल तिथं काही का मी तिथं तुला क्षमा केली, पण क्षमा करून तो गप्प बसत नाही. तो प्रयत्न करतो का वचन जाऊन त्याला स्पर्श करावा आणि तो बाहेर यावा. एखाद्या व्यक्तीचं उदाहरण घ्या तुम्ही तुमच्या कुटुंबातलं किंवा आजूबाजूचं. तो एखादी चुकीची गोष्ट करतो, त्याच्यापर्यंत 10 संदेश नाही जात का चल प्रार्थनेला, चल प्रार्थनेला, चल प्रार्थनेला. कोण प्रयत्न करतोय तो? समजतंय का? अजून अवघड चाललंय. समजतंय का? एखादा व्यक्ती आहे आजारामध्ये, त्रासामध्ये, पण तो देवापासून दूर आहे किंवा प्रभूच्या पासून त्याला इंटरेस्ट नाहीये, तरी पण देवाचं वचन वारंवार जातं व्यक्तींद्वारे. अरे चल प्रार्थनेला, अरे चल प्रार्थनेला, अरे ये देवाकडे, अरे घेऊन बघ देवाचा अनुभव. कोण प्रयत्न करतोय एवढे? आपण. देव. देवाचा आत्मा आपल्याकडून करून घेतो. तो म्हणतो मी ते क्षमा केलंय पण तुला कळणं गरजेचं आहे. तो गप बसत नाही. तो का गप बसला? का सगळे नरकाच्या भट्टीत. समजतंय? पण तो प्रयत्न करतोय. मग जर तो एवढा आम्हासाठी करतोय मग आपण नाही केलं पाहिजे का? केलं पाहिजे. समजतंय का? तो पिता परमेश्वर असून त्याला एवढी तळमळ आहे आम्हासाठी. असे लोक आहेत की ज्यांना तर वचने माहीत नाही, त्यांच्यासाठी प्रभूचे प्रयत्न चाललेत, या माझ्याकडे, या माझ्याकडे. का? कारण ते त्या पापातून बाहेर पडले पाहिजे. प्रभूने प्रयत्न थांबवले ना तर सगळं काही संपून जाईल. कारण तोच आहे जो प्रत्येक सेवकाला, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासाला काम करण्याची ताकद देतो का माझ्या राज्यात लोक येणं गरजेचं आहे. कारण त्यांना मला त्या नरकाच्या भट्टीत जाऊ द्यायचं नाही. त्याच्या क्षमेचं प्रमाण तो त्याच्या सेवा कार्याद्वारे आम्हाला दाखवून देत आहे. मग तुमच्या क्षमेचं प्रमाण तुम्ही प्रभू समोर कधी ठेवणार? त्यासाठी प्रभूची इच्छा आहे का त्या व्यक्तींसाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. आठवा ते व्यक्ती ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास दिलाय, तुम्ही क्षमा केले, तुम्ही तुमचं जीवन जगताय, पण त्याचं काय? तो कुठे? तो वाचला नाही पाहिजे का? वाचला पाहिजे तो. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे त्याचं प्रमाण द्यायचं आहे आणि त्या व्यक्तीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करून त्याचे बंधन तोडायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मग ह्या प्रकारे तुम्ही करा. कारण आता लिहिलं जाईल प्रभूच्या पुस्तकात का तुम्हाला याचाही उलगडा प्रगट झालेला आहे. कारण क्षमेचा कॉलम फुल दिसल. जस तुमचं बुक उघडलं जाईल आपल्या सर्वांचं, क्षमेचं जो हे असेल ब्रॅकेट असेल ते सगळं फुल असेल. पण ते म्हणतो क्षमा केल्यानंतर प्रयत्नाचे सगळे कॉलम कसे आहेत? खालीत. प्रयत्नच केले नाही की त्याच्यातून तो बाहेर पडावा. म्हणून तू त्यासाठी प्रयत्न कर. आपण उभा राहूया. कारण आज क्षमेचा हा उद्गार आणि त्यासाठी करायची जी प्रार्थना आहे, पण इथून पुढं नेहमी आम्हाला क्षमा करून त्या व्यक्तींसाठी, त्या गोष्टींसाठी प्रार्थना करायची आहे. आपले नेत्र बंद करूया. हे पित्या परमेश्वर, आम्ही सर्व तुझे आभार मानतो
का वधस्तंभावरील पहिला उद्गार येस याद्वारे तू आम्हास प्रगट केलं येस का प्रभू फक्त क्षमा करून तुमची भूमिका संपलेली नाहीये, येस तर क्षमा केल्यानंतरही तुम्हाला सतत त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. येस अबा फादर कारण ख्रिस्तानी क्षमा केव्हाच करून टाकली, Yes. पण तो झटत राहिला, Yes, तो प्रयत्न करत राहिला Yes. की त्या स्त्रियांनी त्या लोकांसाठी रडावं, पित्याने त्यांना क्षमा करावं, जेणेकरून Abba Father. त्यांना सत्य कळावं. आणि प्रभू त्याचं प्रमाण आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहिलं माझ्या Yes, Abba परमेश्वरा. Father. एका दिवसात 3,000 लोक वाचले Yes, Lord. आणि पुढे भरपूर कार्य झालं आणि अनेक आत्मे वाचले प्रभू. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये बघतो प्रभू, Yes, Abba. अनेक पाप आम्ही करतो येस तुझ्या विरुद्ध माझ्या प्रभू, Yes, आणि Abba तू त्या Father. पापाची जाणीव आम्हाला करून दे. येस लॉर्ड यासाठी का तू तर आम्हाला क्षमा केली, येस पण तू प्रयत्न करतो का त्या पापातून आम्ही बाहेर पडावं. येस अबा फादर हे पित्या, जर तू आम्हासाठी एवढं करतो माझ्या परमेश्वर, येस अबा फादर आम्हाला आमच्या लोकांसाठी करायचंय प्रभू. येस लॉर्ड आपल्या लोकांसाठी करायचंय माझ्या परमेश्वरा. म्हणून असे अनेक लोक असतील का ज्यांच्याबद्दल आमच्या मनात राग होता, द्वेष होता, आम्ही त्यांना क्षमा केली Yes. आणि आम्हाला वाटलं की आमचं काम संपलं माझ्या Yes, Abba परमेश्वरा. Father. पण आज पुन्हा एकदा त्या लोकांची आठवण आम्ही करतो. येस प्रभू ओ, त्या कुणी व्यक्तीने शिव्या दिल्या असतील, कुणी दारू देऊन त्रास दिला असेल येस प्रभू प्रभू, कुणी व्यभिचारामुळे त्रास दिला असेल, येस कुणी लोभामुळे त्रास दिला असेल, येस प्रभू ज्याही कारणास्तव ज्याही गोष्टीमुळं यांचं मन त्या व्यक्तीमुळे दुखावलं गेलेलं आहे Yes. प्रभू, आज त्या व्यक्तीला आम्ही समोर आणतो Yes, प्रभू. आणि प्रार्थना करतो आणि म्हणतो का येशूच्या नावात ज्या बंधनामध्ये तो व्यक्ती बांधला गेलेला आहे, Yes. या क्षणी प्रभूच्या नावात ते बंधन तुटल्या जा. तुटल्या जाऊ दे येस सर्व हिंसक त्याचा आत्मा त्या व्यक्तीतून निघून निघून जा. जा. दारूचा आत्मा त्या व्यक्तीमधून निघून जा व्यभिचाराचा आत्मा त्या व्यक्तीमधून निघून निघून जा. जा. Yes. लोभाचा आत्मा, निंदकाचा आत्मा, नाव ठेवणारा आत्मा निघून जा. येस प्रभू येशूच्या नावात त्या व्यक्तींसाठी मी मध्यस्थी करतो, Yes, Lord. त्यांना मोकळं करतो मोकळं माझ्या करतो अबा परमेश्वरा. फादर येस कारण फक्त क्षमा करणं आमचं काम नाही, तर क्षमाचं प्रमाण आम्हाला तुला Yes, द्यायचं Abba आहे Father, प्रभू. Lord. आमची क्षमा फक्त क्षमा नसावी, पण Yes. ती क्षमा प्रीतीमुळे आलेली क्षमा येस प्रभू असावी माझ्या आमेन अबा प्रिय. फादर गॉड Thank you, धन्यवाद, तो Jesus. आम्हाशी बोल. धन्यवाद दे का प्रभू, बाबा भाग पडतं म्हणून आम्ही करणार नाही, Yes. किंवा आम्हाला क्षमा मिळावी म्हणूनही आम्ही करणार Yes, नाही प्रभू. प्रभू. पण देवा, तू प्रीती केली, येस मग आम्हालाही प्रेम करायचं आहे प्रभू. येस अबा फादर हे पित्या परमेश्वर, स्वसंतोषाने आणि आनंदाने करायचं. येस प्रभू हे पित्या, आम्ही त्या सर्व लोकांना समोर आणतो येस जे प्रभू तुम्ही या ठिकाणामध्ये आहात, जे टीव्हीवर पाहत आहात. येस प्रभू आठवण करा त्या प्रत्येक लोकांची येस ज्यांच्यामुळे तुमचं मन खिन्न झालं, दुःखी झालं. तुम्ही क्षमा केली त्याला, Yes. पण त्यासाठी तुम्ही प्रार्थना करायचे विसरलेत. ते म्हणतो का प्रार्थना कर, Yes, प्रार्थना कर, तुझं काम अजून पूर्ण झालेलं नाही, येस मला तुझ्यात माझं काम झालेलं येस दिसत नाही. हालेलुया प्रार्थना कर, Yes. प्रार्थना कर, Yes. सतत प्रार्थना कर, जोपर्यंत तो व्यक्ती तुला सुधारलेला दिसत नाही, येस लॉर्ड तुझी प्रार्थना मोहीम चालू राहिली पाहिजे. येस अबा फादर आणि तो दिवस येईल का तो पूर्ण मोकळा होईल Yes. आणि मोठा गौरव होणार आहे. येस आमेन हे हालेलुया पित्या, धन्यवाद, या वाचनाद्वारे तू आम्हाशी बोलला, येस प्रभू आम्हाला दाखवलं माझ्या परमेश्वरा का Yes, तुम्हामध्ये प्रार्थनेचं अंतकरण कमकुवत आहे. येस म्हणून आजपासून प्रार्थनेचं अंतकरण आम्ही मागतो प्रभू, येस प्रभू का जे लोकांद्वारे आमचं मन खिन्न आणि दुःखी झालं, Yes. त्या लोकांसाठी मी प्रार्थना प्रार्थना करावी. करतो. पण Yes, प्रभू. पवित्र आत्मा तुझा विशेष अनुग्रह मी प्रत्येकांवर स्वीकार, स्वीकारतो त्या प्रत्येक व्यक्तीमधल्या नकारात्मक गोष्टी आम्हाला दिसून येऊ दे. Yes, प्रभू. आणि त्यासाठी आम्हाला प्रार्थना करताना मन दे पित्या, येस अबा फादर भाग पडतं म्हणून नाही प्रभू, येस लॉर्ड आनंदाने प्रभू. येस प्रभू आनंद तू आम्हाला क्षमा केलं, येस प्रभू म्हणून आम्हाला इतरांना करायचं आहे प्रभू. Yes, तू Lord. प्रीती केली, आम्हाला प्रीती करायची माझ्या येस प्रभू परमेश्वर. येस अबा फादर धन्यवाद प्रभू परमेश्वरा, येस तू आम्हाशी बोलला. येस प्रभू पुन्हा सर्व गौरव तुला देतो प्रभू. येस या सर्वांची आध्यात्मिक वाढ होऊ दे प्रभू. Yes, जे Lord. वचन आज पेरले प्रभू, येस ते स्पर्श करून महान कार्य होऊ दे. Yes. आणि फक्त हे वचन त्यांच्या पुरतं मर्यादित राहू देऊ नको, Yes. तर हे वचन इतरांपर्यंत पोहोचून तुझा येस गौरव. येस लॉर्ड थँक्यू, तू आमची प्रार्थना ऐकली. येस धन्यवाद धन्यवाद, तू आमची प्रार्थना ऐकली. येस प्रभू आम्ही सर्व गौरव तुला देतो, येस तुझे आभार मानतो. येस देव बापा तुला तुझे धन्यवाद आभार मानतो मानतो. प्रभू. येस प्रभू